वुमेन्स क्रिकेट आता नवीन डिरेक्शन घेतोय, जिथे एक्सपान्शन, एम्बिशन आणि ग्लोबल रिकॉग्नायझेशन एकत्र येत आहे. आयसीसीने ऑफिशियली अनाउन्स केला आहे की 2029च्या वुमेन्स ओडीआय वर्ल्ड कप मध्ये 10 टीम्स असणार, जे 2025 टूर्नामेंट मधल्या 8 टीम्स पेक्षा 2 अधिक आहेत. हा डिसिजन फक्त एक नंबरवरचा बदल नाही, तर एक क्लिअर सिग्नल आहे की वुमेन्स क्रिकेट आता वर्ल्ड स्टेजवर एक नवीन चॅप्टर सुरू करतोय, बिगर, बोल्डर आणि मोर इन्क्लुसिव्ह. या चेंजची ग्रॅव्हिटी समजायची असेल तर आपल्याला मागची जर्नी बघावी लागेल. 2025 विमेन्स ओडीआय वर्ल्ड कप जो इंडियामध्ये झाला, तो खरंच एक लँडमार्क इव्हेंट होता. अटेंडन्स, टीव्ही व्ह्यूवरशिप आणि डिजिटल एंगेजमेंटचा बेंचमार्क या टूर्नामेंटने सेट केला. या टूर्नामेंटने दाखवलं की विमेन्स क्रिकेट आता मेन स्ट्रीम मध्ये सॉलिड इस्टॅब्लिश झालाय. 2029 साठी आयसीसीने 10 टीम्स फॉर्मॅट एक्सेप्ट करून हे दाखवलं की विमेन्स क्रिकेटची ग्रोथ फक्त एक टूर्नामेंटचा सक्सेस नाही, तर एक लॉंग टर्म प्रोग्रेस आहे, जिथे अनेक देश आता हायेस्ट लेवलवर कम्पीट करायची कॅपेबिलिटी, एम्बिशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करतायत. 8 टीम्स पासून 10 टीम्स पर्यंतचं एक्सपान्शन फक्त नंबरवरचा बदल नाही. याचा अर्थ आहे जास्त क्वालिफिकेशन पाथवेज, अधिक मॅचेस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्या देशांसाठी अपॉर्च्युनिटीज जे आधीच्या सायकलमध्ये मार्जिन्सवर होते. इमर्जिंग कंट्रीज मधल्या प्लेयर्ससाठी हा एक रिअल चान्स आहे. वर्ल्ड स्टेजवर कम्पीट करायचा, इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करायचा आणि एक सस्टेनेबल करिअर बिल्ड करायचा. ग्लोबल क्रिकेट इकोसिस्टमसाठी ही ग्रोथचा, एम्बिशन आणि डायव्हर्सिटीचं प्रॉमिस आहे. आयसीसीच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा हे स्पष्ट होतं की त्यांचा पर्पज होता टू बिल्ड ऑन द सक्सेस ऑफ 2025. पण या अपॉर्च्युनिटी सोबत चॅलेंजेस सुद्धा येतात. टूर्नामेंट फॉर्मॅट कसा बदलेल? नवी टीम्स जेन्युइनली कॉम्पिटिटिव्ह असतील का? काही मिसमॅच गेम्स होतील का? आणि लेसर नोन नेशन्सच्या क्रिकेट बोर्ड्सला काय सपोर्ट मिळणार? आयसीसी आणि मेंबर बोर्ड दोघांसमोर हे सगळे रिअल क्वेश्चन्स उभे आहेत. मागच्या एक्सपिरियन्सने हे दाखवलं आहे की एक्सपान्शन सोबत डेव्हलपमेंट असले पाहिजे, फक्त इलाइट लेवलवर नाही तर पाईपलाईन मध्येही. नवीन फॉर्मॅटमध्ये 48 मॅचेस असणार, ज्यामुळे शेड्युलिंग, लॉजिस्टिक आणि ब्रॉडकास्टिंगचं चॅलेंजही येतो. पॅरलली एक दुसरं इक्वली एक्साइटिंग स्टोरी चालली आहे, क्रिकेटचे ऑलिम्पिक स्टेजवर परत येण्याचे प्रयत्न. 2032च्या ब्रिस्बेन ऑलिम्पिकसाठी क्रिकेटचं इन्क्लुजनवर ॲडव्हान्स डिस्कशन चालू आहे. लॉस एंजेलिस 2028 मध्ये T20 क्रिकेट ऑलरेडी इन्क्लूड करण्याची शक्यता आहे आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटला ब्रिस्बेन 2032 ऑलिम्पिक्समध्ये इन्क्लूड करायचा विचार ॲक्टिव्हली एक्सप्लोर करतोय. ऑलिम्पिक इन्क्लुजन म्हणजे फक्त एक टूर्नामेंट नाही, तर ग्लोबल लेजिटमेसी, मल्टी स्पोर्ट प्लॅटफॉर्म, नवे मार्केट्स आणि फायनान्शियल मॉडेल्सचा ॲक्सेस मिळतो. विमेन्स क्रिकेटसाठी ही एक मॅसिव्ह अपॉर्च्युनिटी आहे, विजिबिलिटी आणि ग्रोथला बूस्ट देण्याची. पण हे ऑलिम्पिक इन्क्लुजन सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन येतात. कोणता फॉर्मॅट असणार? किती टीम्स असणार? कॉन्टिनेंट्समध्ये क्वालिफिकेशन कसं होणार? आणि नॉन ट्रेडिशनल क्रिकेट मार्केट्समध्ये व्हेन्यूज कसे अडॉप्ट होणार? क्वीन्सलँड स्टेट ऑलरेडी 2032 ऑलिम्पिकसाठी स्टेडियम इन्व्हेस्टमेंट प्लॅन करतोय, जिथे क्रिकेटला सुद्धा एक इम्पॉर्टंट प्लेस मिळणार आहे. याचा अर्थ असा, क्रिकेट आता ऑलिम्पिक्समध्ये फक्त एकदा नाही तर रेग्युलर फिक्चर बनवण्याचा सिरियस अटेम्प्ट करतोय. वुमेन्स वर्ल्ड कप एक्सपान्शन आणि ऑलिम्पिक एम्बिशन हे 2 डेव्हलपमेंट मिळून एक बॉर्डर नरेटिव्ह सेट करतोय, ग्रोथ, ग्लोबलायझेशन आणि जेंडर इक्वॅलिटीचा. 2029 साठी 10 टीम मूव्ह मॉडेस्ट वाटला, पण त्याचा सिम्बॉलिक इम्पॉर्टन्स मोठा आहे. ऑलिम्पिक क्रिकेट पुश म्हणजे एक मल्टी स्पोर्ट इकोसिस्टम मध्ये क्रिकेटला इंटिग्रेट करायचा प्रयत्न. प्लेयर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि फॅन्ससाठी हा एक चेंज डिफायनिंग मोमेंट आहे. इंडियासारख्या देशांसाठी, ज्या देशाने 2025 वर्ल्ड कप जिंकलं, हा वर्ल्ड स्टेजवरचा एक मोठा प्लॅटफॉर्म मिळण्याचा चान्स आहे. इमर्जिंग बोर्ड्सला आता जास्त इन्व्हेस्ट करायला अजून एनकरेजमेंट मिळत आहे. पण हा पाथ एवढा इझी नसणार. ग्रासरूट प्रोग्राम्स, डोमेस्टिक टूर्नामेंट्स, हाय परफॉर्मन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि विमेन्स क्रिकेट पाथवेजमध्ये नॅशनल बोर्ड्सला आता इन्व्हेस्टमेंट करावे लागतील. आयसीसीलाही इन्शॉर करावं लागेल की एक्सपान्शनचा इफेक्ट कॉम्पिटिटिव्हनेसवर येतो, डायल्युशनवर नाही. ऑलिम्पिकसाठी शेड्युलिंग, क्वालिफिकेशन आणि व्हेन्यू रेडीनेसवर फुल क्लॅरिटी असावी. हे लॉंग टर्म रोड मॅपचा पार्ट असला पाहिजे. क्रिकेट आता एक पीक पॉइंटवर पोहोचत आहे. एका बाजूला विमेन्स गेमचे एक्सपान्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला मल्टी स्पोर्ट प्लॅटफॉर्म्समध्ये जसे ऑलिम्पिक्स रिइंटिग्रेशन आहे. दोन्ही मूव्स क्रिकेटचं फ्युचर डिरेक्शन डिफाईन करतील, जिथे स्पोर्ट्स फक्त काही नेशन पुरतं मर्यादित नसेल, तर ग्लोबल, इन्क्लुसिव्ह आणि इक्विटेबल आणि एम्बिशियस असेल. आता 2029 आणि 2032 कडे पाहता काही इम्पॉर्टंट माइलस्टोन्स दिसणार आहे. 10 टीम फॉर्मॅटचा एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असेल, कोणते नवे देश क्वालिफाय होतील, ब्रॉडकास्ट आणि कमर्शियल राईट्स कसे डिस्ट्रीब्यूट होतील, ब्रिस्बेन 2032 साठी आयओसीचं फायनल डिसिजन काय असेल आणि क्रिकेट हे नवे प्लॅटफॉर्म्स कसे यूज करून एक लास्टिंग ग्रोथ क्रिएट करायचा फक्त एक टाइम सक्सेस नाही, याकडे लक्ष देईल. शेवटी 8 टीम्स पासून 10 टीम्स पर्यंतचा स्टेप लहान वाटला तरी त्याचा इम्पॅक्ट मोठा आहे.
ऑलिम्पिक इन्क्लुजनची आयडिया तर एक हिस्टॉरिक मोमेंट आहे. दोन्ही डेव्हलपमेंट्स मिळून एक विजन तयार होतोय. एक असा क्रिकेट जे ग्लोबल, कॉम्पिटेटिव्ह, इन्क्लुसिव्ह आणि एस्पिरेशनल असेल. प्लेयर्स, फॅन्स आणि नेशनसाठी हे फक्त मॅचेसवरचा गेम नाही, हे फ्युचरचा हॉरिझॉन आहे. तुम्हाला कसं वाटलं हे डेव्हलपमेंट? विमेन्स क्रिकेटच्या या नवीन फेजकडे पाहता तुमचं ओपिनियन काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.